नमस्कार मंडळी, मी विकास विषयाला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो बदलापूरमध्ये उल्हास नदीवरती ना छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आहे। त्या स्मारकाजवळ ना रांगोळीची स्पर्धा वगैरे केलेल्या आहे आणि जे शिवाजी महाराजांच्या काळात जे शस्त्र वापरले जायचे त्यांचं पण प्रदर्शन वगैरे मांडलेलं आहे। आपण ना आता बघू शकता माझ्यासमोर मागे आपल्याला गोष्टी बघायला भेटतात। भव्य असं स्मारक आहे शिवाजी महाराजांचं आणि इथे आतमध्ये जाऊन आता बघू आपल्याला काय काय बघायला भेटते ते। चला आता आतमध्ये जाऊ। बघू शकता किती गर्दी झालेली इथे। स्मारक किती एकदम मस्त दिसतोय महाराजांचं, बघू शकता। आणि साईडला आपल्या तोफ पण ठेवलेल्या दिसतात। इकडे तोफ आणि इकडे पण तोफ, दोन ठिकाणी आपल्या तोफा बघायला दिसतात। आणि बघा या इथे ना या साईडला जी पब्लिक दिसते ना इथे रांगोळीचं प्रदर्शन केलेलं आहे। तर आपण इथं आता आतमध्ये जाऊ। पहिले आतमध्ये कार्यक्रम काय ते बघू, काय काय बघायला भेटतो आतमध्ये, त्यानंतर मग बाहेर येऊ। चला इथं आपण आतमध्ये जाऊ। मला बसायचंय दीक्षित आहे का? तीन आहे, तीन दीक्षित किती पुढील स्पर्धक आहेत अश्विनी भालेराव, चौधरी। छोटा स्पर्धक होता, उत्सुकता छान होती। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज। जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afghani army? राजाची सेना मुठभर, खानाला कसं ठोकणार? काही लढवा बहुना फाटवारा गेला, फाटवारा गेला, खळखळ पड कोटाला, खळखळ पड कोटाला। आणि गेला अरे आलाजी अशा प्रकारे आपल्या महाराजांनी खानाचा वध केला। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। खूप छान बोलला। माझे नाव प्रिया नागेशोबे आहे। आज मी गाणं होणार आहे। इंग्रजांनी जणू पराक्रम राम तर आपण ना आतमध्ये आलो ना, आपल्याला आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला इकडे या साईडला आहे ना शस्त्रसाठा बघायला भेटतो। बघा इतर पूर्ण शस्त्रसाठा लावलेला आहे। तर आपण ना जरा जवळ जाऊन बघू शस्त्रसाठा इथं। चला आपण जवळ जाऊ आता। इथे आपल्याला समोर ही दिसणारी कुंडली साधी सुधी कुंडली नसून छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली बघू शकता। ही राजस्थानातील जी एखादी व्यक्ती होती पंडित मिठाई व्यास यांच्या संग्रहातील कुंडली आहे। बघू शकता शिवाजी महाराजांची कुंडली आपल्याला बघायला भेटते। त्याचबरोबर ना आपल्या साईडला इकडे ना शिवाजी महाराजांचे ना जुने फोटो बघायला भेटतात। असं म्हटलं जातं की हे फोटो आहे ना 1685च्या सालातले आहेत आणि हे फोटोची निर्मिती जेव्हा शिवाजी महाराज होते हयात होते त्या टायमाला केलेली आपल्याला बघायला भेटते। आणि ते बघू शकता त्या बाजूलाच खूप सारे असे भाले बघायला भेटतात आपल्याला, जे शस्त्रसाठा केला जायचा। बघू शकता आपल्या त्या बाजूला असे खूप सारे भाले बघायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी भाल्यांचा वापर केला जायचा। बघू शकता बाजूला पण खूप अशी जुनी अशी पेंटिंग बघायला भेटते शिवाजी महाराजांची। त्या बाजूला आपल्याला भाले पण बघायला भेटतात आपल्याला खूप असे। बघू शकता आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरलेल्या तलवारी आहेत आपल्या समोर। आणि बघू शकता समोर आपल्या मराठा तलवार आहे, मुघल तलवार आहे, खंडा तलवार झाली बघायला भेटते आपल्याला। त्याचबरोबर राजपूत तलवार, तेगा तलवार आणि ब्रिटिश तलवार अशा आपल्याला तलवारी बघायला भेटते समोर। बघू शकता त्या साईडला आपल्याला चिलखत पण एक बघायला भेटतं आपल्याला। हे सगळे चिलखत आहे, चिलखत बघायला भेटत साईडला। त्यावरचा पट्टा म्हणजे दानपट्टे वगैरे आहेत ते पण आपल्याला बघायला भेटत। बघू शकता किती मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा इथे लावलेला आहे।
महाराजांच्या काळात वापरताना शस्त्र साठा सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटतो. बघू शकता तुम्ही परत एकदा कशा प्रकारे आपल्या शस्त्र साठा बघायला भेटतो इथे. बघू शकता आपल्या समोर आता आपल्याला बघा कट्यार बघायला भेटते. कट्यारच्या बाजूला आपल्याला ना शिलखत वगैरे बघायला भेटतात, जे शत्रूने अटॅक केल्यानंतर आहे ना जखम वगैरे व्हायला नको म्हणून. त्याच बाजूला इथं बघू शकता हे पण एक शस्त्र जेव्हा शत्रू अटॅक करायचा तेव्हा हातावरती जखम वगैरे व्हायला नको म्हणून हाताला लावण्यासाठी वापरलं जायचं. त्याचबरोबर इकडे बघू शकता आपल्याला ना बाजूला इथे बघू शकता वाघनाकण बघायला भेटते. सुंदर अशी वाघनाकण ठेवलेली दिसते. सुंदर अशी वाघनाकण त्या बाजूला आपल्याला तलवारी वगैरे ठेवलेली दिसतात. बाजूला बघू शकता कानपट्ट्या तलवारी वगैरे दिसतात आपल्याला ठेवायला. मागे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटते. बघू शकता सुंदर असे चित्रकरण केलेलं इकडे बघू शकता. इकडे मग आपल्या तलवारी बघायला भेटतात. मराठ्यांच्या तलवारी बघायला भेटतात. मानकरी तलवार वगैरे आहे. मराठा वरच्या धोप अशा खूप साऱ्या तलवारी इथे लावलेल्या आहेत बघायला भेटतात आपल्याला. त्याचबरोबर ना इथे ढाल पण बघायला भेटते. मस्त गरज असे ढाल बघायला भेटते. अजून बाकीचे शस्त्र पण आहेत. खूप सारे शस्त्र इथे बघायला भेटतात आपल्याला. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरले जाणार बघू ढाल बघू शकता कशा प्रकारे ढाल आहे. खूप सुंदर असे शस्त्र आता इथे लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता आपल्या समोर आपला ढाल बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरलेल्या ढाली बघायला भेटतात. ढालीचा वापर केला जायचा त्या टायमाला. त्याचबरोबर ढाली फोडण्यासाठी या पुराडी आहेत. त्या पुराड्यांचा वापर केला जातो ढाल फोडण्यासाठी. बघू शकता त्या मागे बाजूला भाले पण बघायला भेटतात. भाला ठेवलेला मस्त की. त्याच बाजूला आपण पुढे आलो इकडे पुराडी बघायला भेटतात. बघू शकता परशुराम पुराड तबर कुणाची पुराडी आहे तिथे. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पुराडी आपल्याला बघायला भेटतात. सुंदर अशा पुराडी बघायला भेटतात. त्याचबरोबर शिवाजी महाराज सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटतात आपल्याला इकडे. बघू शकता सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटते आपल्याला शिवाजी महाराजांची. बघू शकता आपल्या समोर इट म्हणून एक शस्त्र दिसतं. इट म्हणजे एक भाल्याचा प्रकार हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे जे मावले होते ते शिवा काशीद त्यांनी हा बघू शकता इथे जे इट हा प्रकार वापरायचे आपल्याला स्पष्ट इथे दिसतोय. इट हा प्रकार इथे वापरलेला दिसत आहे. त्याचीच इथं पुनरावृत्ती आपल्याला बघायला भेटते. बघू शकता सुंदर असं इट बघायला भेटेल आपल्याला. सुंदर असं आणि त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटते आपल्याला. बघू शकता आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र म्हणजे कसं होतं त्या टायमाला शस्त्रासाठी भरपूर लाकडे वगैरे लागत होती. तो एखादा लाकूड जर तोडायचा असेल परमिशन घ्यायला लागायची. त्याबद्दल आज्ञापत्र दिलेलं आहे. बघू शकता सुंदर असं आज्ञापत्र दिलेलं आहे. बघू शकता आपल्या समोर ना छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंट्स बघायला भेटतात. त्याबरोबर काही देवी देवतांचे तसेच समाज सुधारकांचे पेंट्स बघायला भेटतात. आणि सर्व पेंट्स आहेत ना हाताने केलेले आहेत. बघू शकता सुंदर असे पेंट्स बघायला भेटतात आपल्याला इथे. आणि सर्व हे स्केचने काढलेले हातामध्ये सर्व पेंटिंग केलेले आहेत. ते बघू शकता सुंदर असे. बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ छायाचित्र कसे आपल्याला बघायला भेटतात. सुंदर असे छायाचित्र लावलेले आहेत. बघू शकता एक दोन नाही तर किती अशा भरपूर अशा प्रमाणात आपल्याला छायाचित्र बघायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांचे. बघू शकता परत एकदा बघू शकता आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे ना गड किल्ले बघायला भेटतात. त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. माहिती बघायला भेटेल. बघू शेवटपर्यंत असे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि गड किल्ल्यामध्ये माहिती बघायला भेटेल. बघू शकता विजयदुर्ग झाला, साल्हेर झाला, लोहगड झाला, रायगड झाला. बघू शकता तुम्ही खांदेरी मुंजेरी म्हणून किल्ला आहे तो किल्ला. असे भरपूर सारे किल्ले बघायला भेटतात. विजयदुर्ग झाला, जिंजी झाला, विशाळगड झाले, असे भरपूर पुरंदर वगैरे असे भरपूर सारे गड किल्ले बघायला भेटतात शिवाजी महाराजांचे. बघू शकता आपल्याला. बघू शकता आपल्या समोर ना शिलालेख दिसत. हिरोजी इंदुरकरांचा शिलालेख आहे जे रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिरावरती पहिल्या पायरीवरती बसवलेले ते आपल्याला शिलालेख बघायला भेटतात. बघू शकता सेवेट आहे तत्पर हिरोजी इंदुरकर यांचा सुंदर असं शिलालेख आपल्याला बघायला भेटतंय. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं भलं मोठं स्मारक आपल्याला बघायला भेटतं. त्या स्मारकाला लागून आपल्याला 40 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभव भेटतो. बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना गड किल्ल्यांबद्दल माहिती दिली आहे सर्व प्रकारची इकडे. त्यामुळे छायाचित्र बघायला भेटतात आणि त्याच्या मागे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे लागण्या शस्त्रसाठा सर्व असं बघायला भेटतो. बघू शकता सुंदर असं आहे ना.
बघू शकता आपल्या समोर मराठा साम्राज्य दिसतो. बघू शकता त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचं साम्राज्य किती मोठं भले मोठं मराठा साम्राज्य बघायला भेटत होतं आपल्याला. सुंदर असं मराठ्यांचं साम्राज्य त्या टायमाला होतं. बघू शकता रात्री 10 वाजले तरी अजून खूप मोठ्या संख्येत पब्लिक आपल्याला बघायला भेटते आणि अजून सुद्धा पब्लिक काही प्रमाणात यायला येते. म्हणजे 10 वाजून गेले पब्लिक इथे अजून येते बघण्यासाठी. बघू शकता काही पब्लिक बाहेर चाललेले सुंदर असं चित्रीकरण केलेले बघायला भेटतं आपल्याला इथे. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना वापरलं जाणार जहाज आहे त्यांचे चित्रीकरण दिसते आपल्या समोर. सर्व छत्रपती शिवाजी महाराज काळात वापरले जाणार जहाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ना कर्नाटकामध्ये जास्त वावर असल्यामुळे त्यामुळे ते वापरले जाणार जहाज आहेत त्यांच्या इथे आपल्याला चित्रीकरण केलेलं दिसते आपल्याला बघायला भेटतंय. समोर आपल्याला कान्होजी आग्रेंचा इतिहास बघायला भेटतो. बघू शकता सुंदर असं कान्होजी आग्रेंचा इतिहास बघायला भेटतो. त्याचबरोबर आपल्याला या साईडला आहे ना किल्ले वगैरे भेटतात. कोल्हापूर किल्ला सुवर्णदुर्ग राजपुडे समुद्रामधले किल्ले ते आपल्याला बघायला भेटतात समोरच. आणि याचबरोबर इकडे पुढे आपण येतो ना छत्रपती शिवाजी महाराज बोटीमध्ये जाताना तर इतिहास आहे ना आपल्याला बघायला भेटतो. बघा तोफ वगैरे आपल्याला बघायला भेटतात. आणि इकडे पण आपल्याला सिंधुदुर्ग झाला खांदेरी विजयदुर्ग असे बघू शकतो. इकडे आपल्याला किल्ले बघायला भेटतात आपल्याला. सिंधुदुर्ग खांदेरी विजयदुर्ग असे किल्ले आपल्याला बघायला भेटतात सुंदर असे. चला आता आपण आतमध्ये बघितलं तर बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज रांगोळ्या काढल्या आहेत. बाहेर जाऊन आता रांगोळ्या आपण बघू. आता बघू शकतो काही सुंदर अशा रांगोळ्या काढल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या बघू शकता आपण. बघा किती एकदम सुंदर अशा एकदम आपल्याला रांगोळी बघायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या. उभे वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रांगोळी काढायला भेटणार. बघू शकता आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक भेटलेलं या विलास राठे म्हणून या व्यक्तीस भेटलेले. बघू शकता सुंदर अशी रांगोळी काढलेली. बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आणि बघू शकता नाव कोणाचं या व्यक्ती मनोज चव्हाण म्हणून या व्यक्तीस द्वितीय पारितोषिक भेटलेले. बघू शकता सुंदर अशी रांगोळी बघायला भेटते. बघू शकता इकडे पण अशा सुंदर अशा रांगोळी आपल्याला बघायला भेटतात. बघा ही पण किती सुंदर अशी रांगोळी बघायला भेटते आपल्याला समोरच. सुंदर अशा खूप साऱ्या अशा रांगोळ्या बघायला भेटतात आपल्याला. इकडे आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी रांगोळी बघायला भेटते. बघू शकता एकदम सुंदर अशी प्रतिमा काढलेली दिसते आपल्याला. बघू शकता इकडे तर कशी मस्त सुंदर अशी भवानी मातेबरोबर शिवाजी महाराजांची रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी. इकडे पण बघू शकता सुंदर अशी एकदम आपल्याला रांगोळी बघायला भेटतात इथे. बघू शकता सुंदर अशी पेंटिंग आपल्याला दिसते इथे. छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढलेली दिसते आपल्याला सुंदर अशा. बघू शकता रांगोळी इथे दिसते आपल्याला. पुढे आल्यानंतर पण बघू शकता जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग दिसते. जय भवानी जय शिवराय. बघू शकता सुंदर असे बघायला भेटतात आपल्याला. तर चला म्हणजे व्हिडिओ शेवट इथंच करतो. पहिल्या नंबरची रांगोळी कोणती आहे ना कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.